नमस्कार. आपण पाहत आहात जागृत न्यूज. शीघ्रकवी सर्जेराव टिपूगडे यांच्या कवनामध्ये फार मोठी ताकद. प्राध्यापक पवनकुमार पाटील यांचे प्रतिपादन. राशिवडे बुद्रुकमध्ये शाहिरी काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा उत्साहात. स्वर्गीय प्राध्यापक शाहीर सर्जेराव टिपूगडे यांनी शिक्षकी पेशाबरोबरच शाहिरी कला कायमपणे जोपासली. अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे सादरीकरण करून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शाहिरी कलेतून प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी केला आहे. त्यांनी रचलेल्या हजारो भेदिक शाहिरी कवनामध्ये फार मोठी ताकद आहे. त्यांचे कार्य युवा शाहिरांना प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक पवनकुमार पाटील यांनी केले. राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक येथील शीघ्रकवी स्वर्गीय प्राध्यापक शाहीर सर्जेराव विठ्ठल टिपूगडे यांनी लिहिलेल्या आणि पुष्पा सर्जेराव टिपूगडे यांनी संपादित केलेल्या भेदिक शाहिरी काव्यग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कलगी सम्राट शाहीर विठ्ठल टिपूगडे हे होते. प्रारंभी दिगंबर टिपूगडे यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाहिरी काव्यग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना लोककलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी म्हणाले, गुरु विठ्ठल टिपूगडे आणि नाना ढेरे यांची प्रेरणा, सद्गुरू साईनाथ महाराज यांचे आशीर्वाद आणि हैबती बाबांच्या काव्यावरील प्रेम अशा तिहेरी संगमातून उभारलेला प्रतिभावंत शीघ्रकवी म्हणजे शाहीर सर्जेराव टिपूगडे. असा कवी शतकातून एखादा जन्माला येतो असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बोलताना पुष्पा टिपूगडे म्हणाल्या, सरांनी लिहिलेले हे कवन गाणाऱ्या लोकांच्या हातात देणे हे आपले कर्तव्य आहे. या कवनाचे पुस्तक करून त्यांच्या आठवणी लोकांसह शाहीर मंडळीपर्यंत पोहोचवूया, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्याला अमरत्व प्राप्त होईल आणि ही व्यक्ती चिरकाल या जगामध्ये प्रबोधनकारामध्ये राहील. या तेजस्वी पुरुषाला आदरांजली द्यावी म्हणून शाहिरी काव्यग्रंथाचे प्रकाशन केले असून हे काव्य शाहिरी कलावंतांना मार्गदर्शक ठरेल असे त्यांनी सांगितले. यावेळी शाहीर तुकाराम सदामते देशिंग, शाहीर रामचंद्र जाधव मिरज, शाहीर संभाजी माने आलाटवाडी, शाहीर बाळासाहेब पवार आंबेगाव पुणे, नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष एम.आर. टिपूगडे, गोकुळ दूध संघाचे संचालक प्राध्यापक किसनराव चौगले, माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, भारत सोसायटीचे चेअरमन प्राध्यापक विष्णू कुडित्रेकर, चिन्मय टिपूगडे, विठ्ठल शिंदे, हरिभक्तीपरायण हरी पाटील, सुभाष जाधव, ओंकार टिपूगडे, शशिकांत गुरव, तानाजी दिवसे, चंदर जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास टिपूगडे यांनी आभार मानले. जागृत न्यूजसाठी राशिवडे बुद्रुकहून योगेश माने. आणि काय करावं बरं ह्या कवनाचं? हे कवन गाणाऱ्या लोकांच्या हातात देणं हे आपलं कर्तव्य आहे, नाहीतर ते व्यर्थ वाया जाणार. म्हणून मी दिगंबरचा पाठलाग केला. ओंकारला म्हटलं याला जरा ओळीनं लावा आणि आपण याचं पुस्तक करून त्यांच्या आठवणी या लोकांच्या मध्ये, त्यांच्या शाहीर मंडळींच्या मध्ये पोचवूया, जेणेकरून त्यांना त्यांच्या कार्याला अमरत्व प्राप्त होईल आणि ही व्यक्ती चिरकाल या जगामध्ये, संसारामध्ये, प्रबोधनकारामध्ये राहील आणि अमरत्व देऊन टाकूया. एक खारीचा वाटा मी यामध्ये उचलला आणि याला दिगंबर, ओंकार, मिरजकर शाहीर, विलासाबा यांनी साथ दिली आणि माझ्या कुटुंबाकडून मला साथ मिळाली. म्हणून एक छोटंसं कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी. आणि माझ्या जीवनामध्ये निर्माण झालेली ही पोकळी भरून न निघणारी आहे, पण हे छोटंसं सत्कर्म जाता जाता खारीचा वाटा म्हणून. कारण आम्ही काही काव्य करू शकत नाही, तेवढी प्रतिभा मला मिळालेली नाही. म्हणून मिळालेल्या या तेजस्वी पुरुषाला एक आदरांजली द्यावी म्हणून या पुस्तकाचं प्रपंच आणि काहीच दिवसामध्ये होतंय का नाही असं वाटत होतं. दिगंबरचा पाठलाग करून करून आणि मुलांनी कॉम्प्युटरच्या साह्यानं, मोबाईलच्या साह्यानं, नवीन तंत्रज्ञानातून ते टायपिंग केलं आणि एकदाचं पुस्तक तयार झालं. कारण असा सोहळा काय प्रत्येक वर्षी होत नाही आणि त्यामुळे पहिल्याच वर्षी हे पुस्तक लोकांच्या हाती जावावं आणि त्यांची ही कीर्ती अजरामर राहावी या हेतून पुस्तकाचा प्रपंच केला. आपण सर्व शाहीर मंडळी, आमचे मित्र मंडळी, प्रेम करणारे सर्व नातलग आजच्या कार्यक्रमासाठी आले, भरभरून प्रेम व्यक्त केलं आणि या प्रबोधनामध्ये आपण सहभागी झालात. इथून पुढे सुद्धा त्यांचं कार्य असंच तुम्ही सादरीकरण करावं आणि त्यांची ही प्रचंड बुद्धिमत्ता आपल्या मार्फत त्यांच्या काव्यातून
लोकांच्या पर्यंत पोहोचावी, जेणेकरून समाज प्रबोधन होईल